नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे भूमी ही काळजी करत आहे. आकाश हा त्या व्यंकटच्या तावडीत सापडलेला आहे. भूमीचं मन भूमीला सांगत असतं की नाही, आकाश कुठंतरी वेगळ्या ठिकाणी अडचणीत आहे, म्हणून भूमी आकाशच्या मागावरती आलेली असते. व्यंकट म्हणतो की आता तुला संपवणार, आता तुझा खेळ खल्लास झाला, एवढं लक्षात ठेव. आकाश मात्र घाबरल्यासारखा होतो. व्यंकट म्हणू लागतो की आता बघ, आता इथे तू आलेला आहेस आणि तू स्वतःहून आलेला आहे, तर तुझी कशी वाट लागणार आहे, तुला मी संपवणार आहे. असं म्हणत व्यंकटने आकाशच्या डोक्याला बंदूक लावलेली असते आणि व्यंकट कोणत्याही क्षणी गोळी चालवणार असतो. पण आकाशने आजूबाजूला थोडं बघितलेलं असतं आणि त्याच्या लक्षात आलेलं असतं की तिथे 2 दांडकी पडलेली आहेत. मग आकाश मागे 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 सरकत जातो आणि तो व्यंकटला स्वतःच्या आपल्या आपल्या कॅप्चरमध्ये घेऊन येतो. म्हणजे ते दांडकं बरोबर व्यंकटच्या हातावर लागलं पाहिजे आणि त्याच्या हातातली बंदूक उडून गेली की मग आपण व्यंकटला पकडू शकेल. अशा पद्धतीने आकाशने पुढचं काम सुरू केलेलं असतं. जेव्हा आकाश या सर्व गोष्टी करत असतो तेव्हा तो एकटा असतो. व्यंकटच्या तावडीतून सुटणं तेवढी वाटते तेवढी सोपी गोष्ट नव्हती. पण आकाश तिथे खूपच हातचलाखी करतो आणि हातचलाखीमुळेच आकाश व्यंकटच्या हातातली बंदूक तिथे उडवून लावतो. परंतु त्याच वेळी इकडे आकाशने आता बंदूक उडवलेली असते आणि मग व्यंकटचा गळा पकडलेला असतो आणि व्यंकटला विचारत असतो की हे सगळं कुणी केलं, मला आत्ताच्या आत्ता कळलं पाहिजे की हे सगळं कुणी केले आहे, असं तो व्यंकटला जाब विचारत असतो. परंतु जे काही घडत असतं ते खूपच भयानक असं असतं. व्यंकट काही बोलायला तयार नसतो. व्यंकट म्हणत असतो की आता मी तुला सोडणार नाही. व्यंकट याच गोष्टीवरती ठाम असतो. आकाशने व्यंकटची धुलाई करायला सुरुवात केलेली असते. आकाश व्यंकटची अगदी दबंग स्टाईल धुलाई करत असतो. त्याला जेवढं व्यंकटला मारता येईल तेवढं तो मारत असतो आणि व्यंकटला दाखवून देत असतो की तू काय केलेलं आहे, तू माझ्या भूमीला किडनॅप केलेलं होतं हे व्यंकटला तो म्हणत असतो. त्याची शिक्षा तुला भोगावी लागणारच आहे, आता मी तुला सोडत नसतो. तेव्हा व्यंकट म्हणतो आता आपण दोघं आहे आणि तू माझ्या तावडीतनं सुटला तरीही मी तुला सोडणार नाही, एवढं लक्षात ठेव. असं म्हणत आकाश व्यंकटला मारायला सुरुवात करतो. व्यंकट मात्र तिथे व्यंकट पण आकाशवरती प्रतिवार करत असतो, कारण व्यंकट पुन्हा आता बंदूक ताब्यात घेतो आणि आकाशच्या हातावरती त्याने मारलेलं असतं. व्यंकटला आता आनंद झालेला असतो, कारण रागिणीने व्यंकटच्या मनामध्ये जे विष घालवलेलं असतं की हे सगळं करणारा आकाश आहे, हे मी केलेलं नाही असं रागिणीने सांगितलेलं असतं. त्यामुळंच व्यंकटच्या मनातली ती आग, तो राग धगधगत असतो आणि व्यंकट पुन्हा आकाशवरती गोळी चालवायला येतो. आकाशकडे आता काहीही हात्या राहिलेलं नसतं, म्हणजे तो आता हतबल झालेला असतो. आता व्यंकट गोळी चालवणार आणि आपला जीव जाणार या कंडिशनला आकाश पोचलेला असतो. आकाश घाबरलेला असतो आणि त्याचबरोबर आकाश जेव्हा या सर्व गोष्टी करत असतो तेव्हा मात्र आकाशला खूप भीती वाटायला लागलेली असते. सुरुवातीला आकाश शांतपणे या सगळ्या गोष्टी करत होता, पण जे घडलेलं असतं ते खूपच विचित्र असं असतं. आणि त्यावेळेस इकडे भूमी पोचते आणि भूमीने एक ड्रम पायाने ढकलत तिकडे पाठवलेला असतो आणि ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. तेव्हा मात्र व्यंकट तिथे खुश झालेला असतो, कारण भूमीने जरी संधी साधून ती गोष्ट केलेली असली तरीही एक गोष्ट घडते, ती म्हणजे व्यंकट त्या सगळ्यातून तो सुटतो. आता व्यंकट पुन्हा आकाशभूमीच्या मागे लागतो आणि म्हणतो की आता मात्र मी तुम्हाला सोडत नसतो, आता तुमच्या दोघांचीही खैर नाही, आता तुम्ही दोघंही माझ्या हातून मरणार आहात, हे व्यंकट बोलत असतो. आणि मग आकाशच्या समोर भूमी असते, पण आकाश भूमीला मागे ढकलतो आणि स्वतःहूनच आता भूमीचा जीव वाचवण्यासाठी आकाश प्रयत्न करू लागतो. इकडे भूमी पण खूप चिडलेली असते आणि आता आकाश आणि भूमी दोघंजणही व्यंकटच्या तावडीत सापडलेले असतात. व्यंकटच्या तावडीतून सुटणं ही वाटते तेवढी गोष्ट नसते, कारण एकतर तो अड्डा व्यंकटचा असतो आणि तिथून व्यंकटला त्याच्या पळवाटाही माहिती असतात. आणि नेमकं त्याच वेळेस तिथे पारितोष येतो, तो गायकवाड साहेबांना आणि पोलिसांची टीम घेऊन. पारितोष तिथे पोहोचलेला असतो आणि पारितोष तिथे आलेला असतो. गायकवाड साहेब त्या व्यंकटच्या हातावरती गोळी मारतात, त्याच्या हातातली बंदूक खाली पडते आणि मग गायकवाड साहेब त्या व्यंकटच्या मागावर जाऊ लागतात, कारण काहीही झालं तरीही
व्यंकटला पकडणं खूप गरजेचं असतं. व्यंकटला पकडलं तरच खरा सूत्रधार कोण आहे हे सत्य समोर येणार असतं. त्यासाठी इकडे गायकवाड साहेब आता त्याला शोधत जातात आणि इकडे त्यांनी सांगितलेलं असतं की तुम्ही सुखरूप घरी जा, मी व्यंकटला पकडलं की मग मी तुम्हाला कॉल करेल, हे गायकवाड साहेबांनी सांगितलेलं असतं. त्याच वेळी आपल्याला पाहायला मिळतं व्यंकटच्या हाताला तर लागलेलं असतं, पण व्यंकट आता धावत सुटलेला असतो. व्यंकट तिथून निघालेला असतो आणि व्यंकटला काहीही करून आपला जीव वाचवणं महत्त्वाचं असतं. पण त्याला कुठं माहिती असतं की त्याचं मरण हे रागिणीने ऑलरेडी लिहून ठेवलेलं आहे. त्याला माहिती नाही की त्याच्या बाबतीत काय होणार आहे आणि बिचारा व्यंकट जीवाच्या आकांताने जीव वाचवण्यासाठी पळत असतो. खरं तर तो गायकवाड साहेबांच्या हातात सापडला तर गायकवाड साहेब काही त्याला मारणार नसतात, कारण काहीही झालं तरीही गायकवाड साहेब हे त्याची चौकशी करणार असतात आणि खऱ्या सूत्रधारापर्यंत पोहोचण्यासाठी ते प्रयत्न करत असतात. आणि असा व्यंकट गायकवाडांच्या हातात येणार आहे तोच एक मोठी गोष्ट घडते, ती म्हणजेच व्यंकटला गोळी लागते. व्यंकटला जी गोळी लागलेली असते ती त्याच्या छातीमध्ये लागलेली असते आणि व्यंकट खाली कोसळतो. गायकवाड साहेब तिथंच असतात आणि मग ते हवालदारांना सांगतात की आत्ताच्या आत्ता जाऊन तिकडे ती गोळी त्या दिशेने आलेली आहे, त्या दिशेला जाऊन पहा. ते जातात, पण तिकडे जो गोळी मारणारा माणूस असतो तो तिथून पळून गेलेला असतो आणि व्यंकटचा श्वास बंद झालेला असतो. व्यंकट बोलायचा बंद झालेला असतो, तो पूर्णपणे डेड झालेला असतो, कारण गोळी त्याच्या छातीत घुसलेली असते. इकडे आकाश आणि भूमी एकमेकांना म्हणू लागतात. आकाश भूमीला म्हणत असतो, मला हे कळत नाही, तू इथं कशी पोचली आहे, मला कळेल का, नक्की काय आहे हे. तेव्हा भूमी म्हणते की हे बघ आकाश, तू घरातून जेव्हा निघाला तेव्हा माझ्याशी खोटं बोलून निघाला, ही गोष्ट मला माहिती होती, म्हणून मी तुझ्या मागावरती रिक्षामधून आले. तेव्हा आकाश म्हणतो, तुला कळतंय का, तू बाळाचा आणि तुझा जीव दोघांचा जीव धोक्यात घातलेला आहे. तेव्हा भूमी म्हणते की हे बघ आकाश, कसे तू स्वतःचा जीव धोक्यात घातलाच होता ना. आकाश म्हणतो की मला तुझ्यासमोर प्रूव्ह करायचं होतं की आई चुकीची नाही आहे, तू आईवरती आरोप करतेस ना, त्यासाठी मी इथं आलेलो होतो. भूमी म्हणते हो बरोबर आहे, पण सांगून यायचं ना, एवढ्या अडचणी येत, एवढ्या अशा परिस्थितीत तू एकट्याने यायची काय गरज होती. त्या व्यंकटने तुला काय केलं असतं तर दोघांचं भांडण चाललेलं असतं. दोघांचं भांडण हे एकमेकांच्या काळजीसाठी चाललेलं असतं. दोघांचंही असं म्हणणं असतं की काहीही झालं तरी तू इथं एकट्याने यायला नको होतं. आकाश भूमीला म्हणत असतो की तू बाळाचा आणि तुझा दोघांचाही जीव धोक्यात टाकलेला आहेस. भूमी आकाशला म्हणत असते की पण तुझा जीव वाचवण्यासाठी ते करणं गरजेचं होतं. तेव्हा पारितोष तिथं असतो आणि पारितोष म्हणत असतो की काय चाललं आहे हे तुमच्या दोघांचं. पारितोष त्यांना म्हणत असतो, अरे हात जोडतो मी तुमच्या पुढं, बंद करा भांडण. तुमच्या दोघांसाठी रूम आहे, त्या रूममध्ये जाऊन घरी जाऊन तुम्ही भांडा ना, इथे रस्त्यावर काय भांडताय तुम्ही, एकतरी ही जागा सेफ नाही आहे. तेव्हा पारितोषला आकाश विचारतो, बघ ना हिने येणं चुकीचं होतं नाही तर. तेव्हा पारितोष म्हणतो हो. भूमी म्हणते तू काय हो म्हणतोयस रे, नाही तुला काय चुकीचं वाटतंय, आकाशचा जीव धोक्यात होता ना इथे, म्हणून मी आलेली आहे ना. पारितोष म्हणतो कसं आहे माहिती आहे का, तुमच्या दोघांचा काय प्रॉब्लेम आहे. भूमीला आकाश म्हणतो की मग तुला कसं कळलं. तेव्हा पारितोष म्हणतो कसं माहिती आहे का, श्वास चालत असतात आणि ते श्वास आपल्या जोडीदारापर्यंत पोहोचत असतात. आकाश म्हणतो तुला माहिती आहे का पारितोष, अरे मी बेडरूममध्ये असतो आणि मला तहान लागलेली असते ना, ती भूमीला कळते किचनमध्ये आणि मग ती मला सांगू लागते आणि मग मी पाणी पितो, ती मला सांगते फोन करून की पाणी पी, एवढं तिला कळतं माझं. आणि आकाश टोमणे मारत असतो. तेव्हा पारितोष म्हणत असतो काय रे तुमच्या दोघांचं जे भांडण आहे ना ते एकमेकांच्या काळजीने आहे. आणि तुमच्या दोघांचं काय झालं माहिती आहे का, तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना. बरं चला आता माझ्यावर गायकवाड साहेबांनी जी जबाबदारी दिलेली आहे ती मला पार करायची आहे, कारण गायकवाड साहेबांनी मला सांगितलेलं आहे की तुम्हाला दोघांना सुखरूप घरी पोचवायचं आहे आणि ती जबाबदारी पार पाडणं हे माझ्यासाठी खूपच महत्त्वाचं आहे, असं पारितोष सांगत असतो. त्याचवेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं की भूमी आणि आकाश म्हणतो की चल. तेव्हा भूमी म्हणते की बरं आकाश, माझं एक काम आहे, मला बाबांकडे जायचं आहे, मला बाबांचा फोन आलेला, त्यांना खूप महत्त्वाचं बोलायचं आहे, तर मी बाबांकडे जाते. तेव्हा आकाश म्हणतो मी पण येतो. तेव्हा भूमी म्हणते तुझ्या हाताला लागलेलं आहे, तू आधी घरी जा, त्याला ती जखम धू, त्याच्यावर मलमपट्टी कर आणि तोपर्यंत मी येते. पारितोष म्हणतो ठीक आहे, कशाला तू उगाचच वाकड्या रस्त्याने येत राहतो, जाता जाता मी सोडतो तिला, असं पारितोष म्हणत असतो. तेव्हा भूमीला आकाश म्हणतो मग येताना एकटी येणार ना तू. तेव्हा भूमी म्हणते अरे प्रशांतला घेऊन येईल मी, काळजी नको करू तू, मी प्रशांतला सोडायला सांगेल. आकाश म्हणतो ठीक आहे ना, बघ नाही तर एकदा. तेव्हा पारितोष म्हणतो आकाश काळजी करू नको, मी आहे ना, मी घेऊन जातो तिला आणि प्रशांत सोडेल म्हणते ना ती, तर ठीक आहे. तेव्हा आकाश म्हणतो की ठीक आहे. मग आकाशला भूमी सांगते की तू घरी जा, कारण भूमीला पुढचं काम करायचं असतं आणि ते म्हणजे पोलीस स्टेशनला जायचं असतं आणि त्यासाठी भूमीने हे सगळं आकाशला खोटं कारण सांगितलेलं असतं.
आणि त्याचबरोबर भूमी आता पारितोष आणि भूमी हे दोघंही आता जाणार असतात, ते म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये. आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ते शोध घेणार असतात, तो म्हणजे तो बबन. बबनला जर एकदा भूमीने ओळखलं की मग पुढच्या गोष्टी सोप्या होणार असतात. म्हणून पारितोष भूमीला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये जाणार असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आकाश पुन्हा एकदा खात्री करतो आणि तेवढ्यातच त्याच्या फोनवरती आईचा फोन येतो. आईचा फोन आल्यानंतर आकाश म्हणतो, हां बोल आई. तेव्हा रागिनी त्याला विचारते, तू व्यवस्थित आहे ना, तू सुखरूप आहे ना. तेव्हा रागिनीला आकाश सांगू लागतो की हो हो आई, मी सुखरूप आहे, नको काळजी करू. म्हणजे ही सगळी नाटकं चाललेली असतात. त्यावेळेस आकाश आता जायला निघतो आणि त्याचबरोबर इकडे पारितोष भूमीला घेऊन जाणार असतो. तेव्हा आकाश म्हणतो, ठीक आहे ना भूमी, नक्की ना मी जाऊ ना. तेव्हा भूमी सांगत असते की हो आकाश तू जा. भूमीने स्पष्टपणे आकाशला हे सगळं सांगितलेलं असतं. त्यानंतर आता पारितोष आणि भूमी जायला निघतात. भूमी म्हणते की चल लवकर, कारण पारितोष आणि भूमी यांना गायकवाड साहेबांना भेटायला जायचं असतं. इकडं रागिनी आणि अभि जाम खुश असतात. रागिनी म्हणत असते की तो आकाश त्या व्यंकटच्या मागावर होता ना, पण बघ त्याची कशी वाट लागलेली आहे, कारण तो काहीच करू शकला नाही. काहीही झालं तरी आपण बाजी मारलेली आहे आणि आकाशची पूर्ण वाट लावलेली आहे. आकाश तिथे पोहोचूच शकलेला नाही आणि आकाश जे काही केलेलं आहे आकाशने ते खरंच खूपच जबरदस्त होतं, पण आपण त्याला उधळून लावलेलं आहे, हे सगळं बोललं जात असतं. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे रागिनी खुश झालेली असते. अभि म्हणत असतो की आई खरंच आकाश तो जात होता ना तिकडे, आपण त्याचं बरोबर काम केलेलं आहे. काहीही झालं तरीही आकाशाने व्यंकटची भेट घडू दिलेली नाही, हे सगळं बोललं जात असतं. आणि रागिनी म्हणत असते की काहीही झालं तरीही एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे आकाशला तिथे पोहोचू दिलेलं नाही आणि आपल्या माणसाने आत्तापर्यंत व्यंकटचा गेम केला पण असेल, असं बोलणं चालू असतं. तेव्हा भूमी रागिनी म्हणत असते की आतापर्यंत प्रत्येक वेळेस एक एक माणूस आपण संपवत चाललेलो आहे. खरंच आई योगेश्वरी आपल्या पाठीशी आहे, म्हणूनच हे सगळं होऊ शकतं, अन्यथा ह्या गोष्टी वाटतात तेवढ्या सोप्या नाही, असं रागिनी म्हणत असते. म्हणजे आई योगेश्वरीचे ती आभार मानत असते. आई योगेश्वरीमुळे हे सगळं होत आहे, आई योगेश्वरी आपल्या पाठीशी आहे, असं रागिनीचं म्हणणं असतं. परंतु इकडे अभि आणि रागिनी, अभि म्हणत असतो की खरंच त्या आकाशचा तो हारलेला चेहरा बघायला मजा येणार आहे. तेव्हा रागिनी म्हणते, म्हणून तर त्याला मी घरी बोलवले ना, मला बघायचं आहे त्याचं तोंड कसं दिसतंय ते, कारण त्याची आणि व्यंकटची भेट झालेली नाही आहे आणि त्याला नंतर बातमी मिळणारच आहे. आणि इकडे भूमी आणि पारितोष दोघंही पोलीस स्टेशनला पोचलेले असतात. भूमी थोडी डिस्टर्ब असते. तेव्हा पारितोष म्हणतो, काय झालं, ओके आहेस ना, पाणी देऊ का तुला. तेव्हा भूमी म्हणते की नाही नको, अरे मी आकाशची खोटं बोलली आहे ना म्हणून. तेव्हा पारितोष म्हणतो, एवढा विचार नको करूस, कारण चांगल्या कामासाठी कधी कधी देवांनाही खोटं बोलायला लागलेलं आहे, तर तू बोलले तर एवढा काय फरक पडतो त्याच्यात, असं पारितोषचं म्हणणं असतं. आणि मग बबनला हवालदार बाहेर घेऊन येतात. तेव्हा भूमी म्हणते, तूच ना, कुठे तो दुसरा मेकॅनिक, रागिनीने रिप्लेस केलेला हाच तो मेकॅनिक होता, असं भूमी सांगू लागते. कारण जेव्हा आकाश तिथे येणार असतो तो मेकॅनिक गाडीच्या खाली असतो, तिथून त्याला गायब केलेला असतो आणि त्याच्या जागी ह्या बबनला बसवलेला असतो, तो रागिनीने बसवलेला असतो. ही गोष्ट आता भूमीच्या लक्षात येते आणि भूमी म्हणते की हो हाच तो मेकॅनिक आहे. आणि भूमीला ते गोष्टी आठवतात. भूमीला काही करून आता सत्य सर्वांच्या समोर आणायचं असतं. आणि मग भूमी इकडे म्हणत असते की काहीही झालं तरीही आत्ता रागिनीला या सगळ्यातून आपण धडा शिकवायचा आहे, हे सगळं भूमीचं बोलणं चालू असतं. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की इकडं भूमी खूपच चिडलेली असते आणि त्या ज्या बबनला आहे ती जा विचारत असते, त्याला विचारत असते की आत्ताच्या आत्ता मला सांग की नक्की काय आहे हे सगळं, कारण तू जे करत होतास ते मलाही माहिती आहे. आणि मग तुला रागिनीने रिप्लेस केलं होतं, त्यानंतर दुसरा जो मेकॅनिक होता तो कुठे गेलेला आहे, हा प्रश्न भूमी त्याला विचारत आहे. तेव्हा पारितोष म्हणतो की गायकवाड साहेब आले की सगळ्या गोष्टी क्लिअर होतील, काळजी करायची गरज नाही भूमी, असं भूमीला इकडे पारितोष सांगत असतो. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की आता त्याला आतमध्ये नेलेलं असतं. भूमी डिस्टर्ब असते. तेव्हा पारितोष म्हणतो की भूमी काळजी करू नकोस, एवढी सगळं व्यवस्थित होणार आहे, असं भूमीला पारितोष सांगत असतो. भूमी म्हणत असते, हो रे, पण ह्या सगळ्या गोष्टी, कारण आपण एक एक पुरावे गोळा करत आहोत आणि प्रत्येक वेळेस आपल्याला त्रासच होत आहे, हे सगळं भूमी बोलून दाखवत असते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की भूमी विचार करू लागलेली असते. भूमी म्हणत असते की पारितोष किती दिवस हे चालणार आहे रे, मला कळतच नाही आहे की आपण प्रत्येक वेळेस सगळे पुरावे गोळा करत आहे, सगळ्या गोष्टी गोळा करत आहे आणि काहीतरी वेगळाच गोंधळ होत आहे. या सगळ्या गोष्टी भूमी
पारितोषला बोलून दाखवत असते. पारितोष म्हणत असतो की हो, शेवटी विजय सत्याचाच होतो. तेव्हा भूमी म्हणते हो, मान्य आहे मला. इकडे आकाश घरी आलेला असतो आणि आकाश रागिणीला पेढे भरवत असतो. रागिणी म्हणत असते की झालं, एक काटा होता तो निघालेला आहे, व्यंकट निघालेला आहे, त्या मेकॅनिक पर्यंत आपला रॉकी पोचलेला आहे. ही गोष्ट आता इकडे रागिणीला समजलेली असते, त्यामुळे तिला आनंद झालेला असतो. आणि त्याच वेळी घडतं असं की आकाश घरी आलेला असतो, रागिणीला पुरस्कार मिळालेला असतो, म्हणून घरी सेलिब्रेशन सुरू असतं. भूमी येते, तिकडे व्यंकटचा जीव घेतलेला आहे आणि ही बाई सेलिब्रेशन करत आहे. या गोष्टीचं भूमीला मात्र नवल वाटलेलं असतं, कारण त्या व्यंकटला रागिणीनं मारलेलं असतं. व्यंकटला मारल्यानंतर तो गेलेला आहे ही गोष्ट डॉक्टर गायकवाडांकडून भूमी आणि पारितोषला कळलेली असते. तर त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा गायकवाडांनी ही गोष्ट सांगितलेली असते तेव्हा मात्र खूपच मोठा धक्का इकडे पारितोष, भूमी, आकाश या सगळ्यांनाच बसलेला असतो. कारण गायकवाडांनी जेव्हा सांगितलेलं असतं, कारण हे सगळं जे केलं जात होतं ते काहीही झालं तरीही जे केलं जात होतं ते खूपच विचित्र होतं. रागिणीचा चेहरा सगळ्यांच्या समोर येणार असतो आणि ऐनवेळी तो गायकवाड मेलेला असतो. या सगळ्याचा परिणाम हा खूपच वाईट असतो. तरीही ज्या गोष्टी घडत असतात त्यामुळंच ह्या सगळ्या गोष्टी सॉल्व करणं आता भूमीला सोपं गेलेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे घरी आता सेलिब्रेशन सुरू असतं. रागिणीला बिझनेस वुमन ऑफ द इयर हा अवॉर्ड घोषित झालेला असतो आणि भूमीला मात्र जास्त त्रास होतो. भूमी म्हणत असते कसं शक्य आहे. आणि मग अभिजित इकडं म्हणून दाखवतो की जे काय घडलेलं आहे ते मी तुम्हाला सांगत आहे. त्यांच्याकडून आईच्याबद्दल खूप छान लिहून आलेलं आहे, ते मी तुम्हाला वाचून दाखवत आहे. खरंच म्हणजे घर सांभाळताना घराची जबाबदारी सांभाळत महाजन इंडस्ट्रीला अगदी आता समुद्रापार घेऊन जाणाऱ्या रागिणी पटवर्धन यांचं कर्तृत्व खूपच मोठं आहे. जसं त्यांनी कंपनीचा व्याप सांभाळलेला आहे तसंच त्यांच्याकडे असलेली माणुसकी, नातं जपण्याची स्किल या सगळ्यामुळं त्यांचं एक मोठं कुटुंब तयार झालेलं आहे, ते म्हणजे महाजन इंडस्ट्री असं त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं. आणि ते थोडं थोडं करून अभि वाचून दाखवत असतो. भूमी म्हणत असते कसं आहे माहिती आहे का, कितीही काही झालं तरी तुमचा खरा चेहरा आहे तो एक ना एक दिवस सर्वांच्या समोर येणार आहे. रागिणी पटवर्धन, आजपर्यंत तुम्ही केलेले गुन्हे सगळ्यांच्या समोर येणार आहेत. कसं आहे, तुमची जी करणी आहे तीच तुमची भरणी आहे ही ती बोलत असते. तेव्हा तिथे सगळ्यांच्या समोर बोलत असते ती म्हणजे पौर्णिमा. अहो कुणाला सांगताय तुम्ही हे? त्या भूमीला, तिला कधी आनंद होणार आहे, तिला कधीच काही वाटणार नाही या गोष्टींचं. कारण काहीही झालं तरी भूमीच्या आईच्या मनात आईबद्दल रागच आहे आणि तिच्या मनात कधीच त्यांच्याबद्दल चांगलं येणार नाही हे पौर्णिमा बोलत असते. आकाश पण ऐकत असतो. भूमीला मात्र माहिती असतं की आज काही करून रागिणीचा बंदोबस्त आपल्याला केलाच पाहिजे, कारण ही बाई एवढ्या हलकट दर्जाची आहे आणि तिला पुरस्कार मिळतोय म्हणजे हे काय, आणि ते पण काय तर तिने माणुसकी जपते, नाती जपते. कुठं जपले तिनं नाती, कुठं जपले माणुसकी? ती फक्त पैशाच्या मागे हपापलेली आहे हे सगळं भूमीला माहिती असतं. आणि मग भूमीने आता मोठा प्लॅन केलेला आहे. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की भूमीने जबरदस्त प्लॅन केलेला असतो आणि त्यानुसार भूमीला ऑडिओ क्लिप मिळालेली असते. इकडे रागिणी पटवर्धन यांना बिझनेस वुमन ऑफ द इयर हा अवॉर्ड घोषित होत असतो आणि त्याचवेळी तिच्या हातामध्ये ती ट्रॉफी दिली जाते. आणि त्याचबरोबर ट्रॉफी दिल्यानंतर ती आता अवॉर्ड घेत असते. तिचं मानचिन्ह, तिला सन्मानचिन्ह दिलेलं असतं आणि त्यावेळेस लगेचच भूमी तिथे येते आणि म्हणते की ज्या रागिणी पटवर्धन यांना बिझनेस वुमन ऑफ द इयर हा अवॉर्ड दिलेला आहे त्याचबरोबर त्यांचं कर्तृत्व खूप मोठं आहे, पण त्यांचं कर्तृत्व आज आपण त्यांच्या तोंडानेच ऐकणार आहोत. हे जेव्हा भूमी बोलते तेव्हा सगळ्यांना धक्का बसलेला असतो. घरातील सगळेजण तिथं असतात आणि भूमी तेवढी आत्ता आलेली असते. भूमी जेव्हा येते आणि हे सगळं बोलते तेव्हा मात्र सगळ्यांना धक्का बसतो आणि भूमी म्हणते साऊंड प्लीज, आणि तो ऑडिओ प्ले होतो ज्याच्यामध्ये रागिणीने केलेलं कांड असतं. ते म्हणजे रागिणीच्या लक्षातही नसतं की तिने काय गोंधळ घालून ठेवलेला आहे आणि फायनली ती गोष्ट आता सगळ्यांच्या समोर भूमीने आणलेली असते. रागिणीला कळायचं बंद झालेलं असतं, कारण रागिणीने स्वतःच्या तोंडाने सांगितलेलं असतं की माझ्या नावावर जर प्रॉपर्टी झाली नाही तर मी त्या आकाशचाही खून करायला मागे पुढे पाहणार नाही हे रागिणी बोललेली असते. आणि बरोबर त्या गोष्टीचा साऊंड सुरू झालेला असतो आणि रागिणीला धक्का बसतो. त्यावेळेस तिच्या हातातली जी ट्रॉफी आहे, जे सन्मानचिन्ह आहे, ते आपोआप हातातून खाली पडतं आणि सगळेजण पाहू लागतात.
कारण इथे आता पुन्हा एक मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे, कारण तो व्हिडिओ नाही तर तो ऑडिओ आहे आणि ऑडिओ AIचा वापर करून चेंज करता येऊ शकतो. हे सगळं बोललं जाणार आहे, पण भूमी या सगळ्याचे कसे पुरावे देणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.